श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर 2026मध्ये अधिक मास म्हणजेच ज्याला आपण धोंड्याचा महिना असं म्हणतो, तर तो आलेला आहे. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर बघा, अधिक मास हा जो महिना आहे दर 3 वर्षांनी येत असतो आणि यंदा 2026मध्ये ज्येष्ठ अधिक मास महिना म्हणून आल्यानं 2 ज्येष्ठ महिने असणार आहेत. एक अधिक ज्येष्ठ आणि एक निज ज्येष्ठ. अधिक मास हा जवळपास 33 दिवसांचा असतो. वर्षात एकूण 12 महिने येतात आणि अधिक मास म्हटल्यावर एक महिना अतिरिक्त, म्हणजे जेव्हा पण अधिक मास येतो तेव्हा मराठी कॅलेंडरमध्ये 12 महिन्यांऐवजी 13 महिने येतात. यालाच आपण अधिक मास किंवा धोंड्याचा मास म्हणून ओळखतो. 13 महिने येण्यामागे सुद्धा एक खगोलीय कारण आहे. सौर वर्षात 365 दिवस असतात, तर चंद्रवर्षात 354 दिवस असतात. या दोन्ही वर्षातील फरक हा 11 दिवसांचा असतो आणि 3 वर्ष झाल्यानंतरनं हा 33 दिवसांचा फरक 1 महिन्या एवढा होत जातो आणि 3 वर्षानंतरनं या 33 दिवसांचा 1 महिना तयार होतो आणि हाच महिना अधिक मास म्हणून किंवा धोंडा म्हणून ओळखला जातो. या महिन्याचं धार्मिक आणि पौराणिक महत्त्व देखील आहे. यंदा हा महिना 17 मेपासून सुरू होऊन तो 16 जूनला समाप्त होणार आहे. या महिन्यात धार्मिक सेवांसोबतच काही महत्त्वाची कामंसुद्धा केली जात असतात. अधिक महिन्यात प्रत्येक मुलगी आपल्या आईची ओटी भरते. त्याचबरोबर अधिक महिन्यात जावयाला घरी जेवायला बोलावले जाते. जावयाला वाण दिले जाते आणि तो दिला जाणारा वाण जावयाला कसा द्यावा, जावयाला वाण काय द्यावे, वाणामध्ये कोणकोणत्या वस्तू असायला हव्यात, त्यासोबतच बघा, जावयाला द्या सोन्यापेक्षाही मौल्यवान ही अशी एक वस्तू. वाण देताना कोणते नियम पाळावेत याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याचबरोबर अधिक मासामध्ये म्हणजेच धोंड्याच्या महिन्यामध्ये जावयाला इतका मान का दिला जातो त्याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग अशा सुंदर नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. अधिक मास हा भगवान विष्णू यांना समर्पित केला जात असतो. आता सुरुवातीला आपण पाहणार आहोत की अधिक मासात म्हणजेच धोंड्याच्या महिन्यामध्ये जावयाला धोंडदान किंवा मानपान का दिला जातो, एवढा मान अधिक मासामध्ये जावयाला का आहे. तर बघा, अधिक मास हा भगवान विष्णू यांना समर्पित केला गेला आहे. त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंची या महिन्यात आपण पूजा, उपासना, सेवा करतो. आपल्या जावयाला आणि लेकीला साक्षात भगवान विष्णू आणि धनाची देवी माता लक्ष्मीचं स्वरूप मानून घरी जेवायला बोलवलं जातं. लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणून ओळखला जातो. दोघांचे पाय धुवून पूजा केली जाते. त्यांना जेवणासाठी गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. त्यांचा मानपान केला जातो. त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंची आपल्यावरती विशेष अशी कृपा राहते अशी मान्यता आहे आणि म्हणूनच या अधिक मासामध्ये जावयाला विशेष असा मान आहे. आता पाहूयात अधिक महिन्यात जावयाला वाण काय द्यावे आणि का द्यावे. या महिन्यात जावयाला वाण देण्याची पद्धत पूर्वीपासूनच चालत आलेली आहे. या वाणाला अत्यंत महत्त्व आहे. त्याचबरोबर बघा, या आपल्याला आपल्या घरी जावयाला बोलवायचं असतं धोंड्याच्या महिन्यामध्ये. त्यानंतरनं पाटावर बसून कुंकू लावून त्यांना ओवाळावं, त्यांचं औक्षण करावं, त्यांची पूजा करावी. त्यानंतरनं बघा, त्यांना वाण द्यावा. वाण देताना बघा, चांदीचं ताट किंवा निरांजन देण्याची पद्धत आहे किंवा तांबे पितळेची भांडी दिली जातात. त्या ताटामध्ये बघा, आपल्या कुवतीप्रमाणे आपल्याला हे दान द्यायचं आहे. जर आपल्याला शक्य असेल तर चांदीचे ताट किंवा निरांजन घ्यावी. त्यासोबतच बघा, 33 अनारसे त्या ताटामध्ये ठेवावेत. 33 म्हैसूर पाक
किंवा 33 बत्ताशे यातील एक तरी वस्तू त्यामध्ये ठेवावी. त्यानंतरनं जी कोणतीही फळं असतात बघा, 5 प्रकारची फळं, तर ती आपल्याला 33च्या पटीमध्ये आपल्याला त्यामध्ये ठेवायची आहेत. त्यानंतरनं एक दिवा ठेवायचा आहे. आता काही जण चांदीचं निरांजन देखील ठेवतात. आपल्या कुवतीनुसार आपण चांदीचं किंवा तांब्याचं निरांजन ठेवावं. पितळ या धातूची निवड करू शकतो. यासाठी आपण बघा, जावयाला नवीन वस्त्र द्यावीत, अशा पद्धतीनं त्यांना वाण देऊन मनोभावे नमस्कार करावा. इतर वेळी बघा, आपण लेकीच्या आणि जावयाच्या कधीही पाया पडत नाही, पण या अधिक महिन्यामध्ये भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांचा म्हणजेच लक्ष्मी नारायणाचा जोडा समजून आपण त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. याला खूप महत्त्व आहे. या महिन्यात दानधर्म करण्याला देखील खूप महत्त्व आहे. त्यासोबतच या सर्व वस्तू बघा आपल्याला 33च्या पटीमध्ये का द्याव्यात, तर 33 कोटी देवी देवता असल्यानं या 33 अंकाला विशेष असं महत्त्व आहे. आणि हा महिना देखील 33 दिवसांचा असतो, त्यामुळे या 33 अंकाला विशेष असं महत्त्व आहे. आता बघा, चांदीच्याच वस्तू का द्याव्यात, तर लक्ष्मी मातेला चांदी अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे जावयाला चांदीच्याच वस्तू भेटवस्तू म्हणून दिल्या जातात. हा अधिक महिना खूप पवित्र आणि महत्त्वाचा मानला गेला आहे. चांदी हा अत्यंत पवित्र आणि सात्विक असा धातू आहे. चांदीची उत्पत्ती ही भगवान शिवशंकरांच्या डोळ्यातून झाली आहे. चांदीचा संबंध हा बघा प्रेमाचा कारक, त्यासोबतच शुक्र धनाचा आणि मानाचा स्वामी किंवा कारक चंद्राशी जोडला गेला आहे. चांदी ही शरीरातील पाणी आणि घटक नियंत्रित करते. त्यासोबतच आपल्या शरीरातील उष्णतासुद्धा कमी करण्याचं काम करते. शरीरातील समस्या दूर होतात. यामुळे शरीरातील अनेक समस्या तर दूर होतातच, पण मुलीचं आयुष्य सुखी करण्यासाठी अधिक महिन्यात जावयाला चांदीच्या वस्तू दिल्या जातात. जावयाला चांदीचं निरांजन का द्यायचं, तर हे चांदीचं निरांजन जावयाला दिल्यामुळं आपल्यावरती यम, शनी, राहू आणि केतू ग्रहांचे जे वाईट दुष्परिणाम असतात, तर ते वाईट दुष्परिणाम कमी होण्यास मदत होत असते. म्हणून या अधिक महिन्यामध्ये आपण आपल्या जावयाला एक का होईना चांदीची भेटवस्तू आपण द्यायची आहे. त्याच्यामध्ये चांदीची कोणतीही वस्तू तुम्ही आवर्जून जावयासाठी बनवून ती जावयाला भेट म्हणून द्यायची आहे. तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल किंवा चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे इथून पुढचे माझे नवनवीन माहितीपूर्ण जे व्हिडिओ असणार आहेत तर ते तुम्हाला पाहायला मिळतील.